नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधिमंडळात आजही विरोधक आक्रमक. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत. विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणं हा कौशल्य विकास अभियानाचा मुख्य उद्देश. पंतप्रधान. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यासाठीचं वॉरंट टाडा न्यायालयाकडून जारी. मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या दोषींना सोडण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. सर्वोच्च न्यायालय. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, खतांचा दर्जा आणि माती तपासणीच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राकडून कृषीविषयक 3 पोर्टल सुरू. आणि चॅम्पियन्स लीग T20 क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा बीसीसीआयचा निर्णय. आता सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळात आज तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक राहिले. या मुद्द्यावरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधानसभेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या मागणीवरून गोंधळ झाल्यानं कामकाज 2 वेळा स्थगित झालं. विधानसभेत अखेर सरकारच्या भूमिकेचा निषेध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला. या संदर्भात विरोधकांनी विधिमंडळ प्रांगणात प्रसारमाध्यमांसमोर आपले मुद्दे मांडले. विरोधकांच्या अनुपस्थितीतच दुष्काळी परिस्थितीवर सभागृहात चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केला. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला हवं असा सूर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी लावला. सरसकट कर्जमाफी शक्य नसेल तर काहीतरी दिलासा द्यावा असंही पाटील म्हणाले. एका बाजूला कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार घातलेला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत सभागृहात सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा सुरू राहिली असे आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत यासंदर्भात विरोधी पक्षाच्या वतीनं सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी आक्रमक होत हौद्यात उतरून फलक झळकावत सरकारविरोधी घोषणा दिल्यानं प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यातल्या वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणारं महसूल सुधारणा विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं. या विधेयकानुसार अवैध वाळू उपसा करण्याच्या प्रक्रियेत असणारी यंत्रसामुग्री, अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं आणि अशा वाळूचा साठा जप्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जप्त केलेल्या अवैध वाळू प्रकरणी सध्या असणाऱ्या दंडाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. वाळू माफियांना MPDA अर्थात संघटित गुन्हेगारीचं कलम लावण्यासाठीचं स्वतंत्र विधेयक लवकरच आणलं जाईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात सांगितलं असे आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक युवक कौशल्य विकास दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्य विकास योजनेचं उद्घाटन झालं. जागतिक पातळीवर रोजगाराच्या वाढत्या संधीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज ध्यानात घेता हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करणं हा स्किल इंडिया अभियानाचा प्रमुख उद्देश आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जो ऊपर जाए उनकी तो
सब प्रकार की चिंता होती है, लेकिन जो रह जाए उसकी भी तो होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए। ये हमारा मिशन उन लोगों के लिए है जो रह जाते हैं। यावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास धोरणही जाहीर करण्यात आलं। कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल, तसंच प्रशिक्षित तरुणांना प्रमाणपत्रही मिळेल, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले। देशाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे। ही गरज कौशल्य विकास उपक्रमातून पूर्ण होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला। स्किल इंडिया उपक्रमातून देशातला युवक सक्षम आणि स्वाभिमानी बनायला मदत होईल, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं। जागतिकीकरणामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढणार असून कौशल्य विकास उपक्रमातून प्रशिक्षित युवक ती पूर्ण करतील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला। आज भारतात कौशल्य विकासाचा दर केवळ 3.5% असून तो वाढवण्यासाठी स्किल इंडिया कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे, असं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं। या उपक्रमाअंतर्गत 50 कोटी कामगारांना प्रशिक्षण दिलं जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते। पंतप्रधानांच्या हस्ते सुरू झालेल्या कौशल्य विकास योजनेनिमित्त राज्यातल्या कौशल्य विकास उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आज जागतिकीकरणाच्या काळात कौशल्य विकासाचं नेमकं महत्त्व काय आणि आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत? 20व्या शतकात एक सूत्र होता आणि त्या सूत्राप्रमाणे डिग्री मिळाली की नोकरी मिळत असं। जास्त वर्ष एका कार्यालयात आपण किंवा एका कामात काढलं की जास्त पगार मिळायची। 21वां शतक जो आहे हा आधुनिक तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानवर आधारित आहे आणि संपूर्ण अर्थव्यवस्था या तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानचा याच्यावर आधारित झालेली आहे। आपण उद्योगधंद्यापर्यंत जाण्यापूर्वी एक लहानसा विचार करू की आज घरात जे घरगुती कामं असतात त्या काम करण्यासाठी जी बाई येते त्या बाईच्या समोर सुद्धा एक आव्हान झालेलं आहे। त्या बाईंना आज किमान 6 ते 7 प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गॅजेट हाताळावं लागतं। मिक्सर आहे, मायक्रोवेव्ह आहे, रेफ्रिजरेटर आहे, आरओ मशीन आहे। तर ह्या सगळं हाताळण्यासाठी आज त्या बाईंना सुद्धा कौशल्याची गरज झालेली आहे आणि म्हणून आज आपण समाजात बघितलं तर शाळा सोडलेले, मॅट्रिक पास, BA, BCom, MCom झालेले कितीतरी मुलं लाखोच्या संख्यामध्ये त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही। कारण की 21व्या शतकामध्ये फक्त डिग्रीवर नोकरी मिळणार नाही, ज्ञानासोबत जर कौशल्य असलं तर नोकरी मिळेल आणि अनुभव कितीही जास्त असलं जर कौशल्य रोजगारक्षम नसेल तर आपण जॉबलेस होणार। तर या पार्श्वभूमीवर आज ज्या पद्धतीने सन्माननीय पंतप्रधानांनी सरळ भाषेत याचं विवेचन केलं तर आज मी हेच सांगू इच्छितोय की घराच्या कामापासून औद्योगिक क्षेत्रात, ऑटोमोबाईल क्षेत्रात, कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, हेल्थ सेक्टरमध्ये कुठेही आपल्याला काम पाहिजे असेल तर त्या कामाशी निगडीत आणि त्या जॉब रोलशी निगडीत जर कौशल्य आपल्याकडे नसलं तर आपल्याला नोकरीही मिळणार नाही आणि जे तरुण स्वयंरोजगाराकडे वळायची इच्छा ठेवतात त्यांना सुद्धा कौशल्याची गरज आहे। कारण की तशा पद्धतीचं जर कौशल्य नसलं तर ते स्वतःचा धंदा सुद्धा करू शकणार नाही। तर हा अशा पद्धतीचा एक आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे। आता महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्याने देशाच्या पॉलिसीप्रमाणे जे आपण स्किल इंडिया म्हणतो, डिजिटल इंडिया म्हणतो, तसाच ध्यास आपला आहे
स्किल महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र. आणि ह्याची सांगड जर घालायची असेल तर आपल्या तरुणांना त्या पद्धतीच्या कौशल्य आहे की आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणुकीवर पण आधारित आहे आणि तशा पद्धतीचे उद्योगधंदे जे इथे येऊन राहिलेले आहे ते आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि फक्त जनरल सर्टिफिकेट घेऊन त्याचा काय उपयोग होणार नाही. आणि आज जो मोठा आव्हान आहे महाराष्ट्रासमोर 15 ते 29 हा जो वयोगट आहे, जेव्हा मुलं 9वी 10वी किंवा ग्रॅज्युएट पर्यंत किंवा पास झालेले, याची संख्या महाराष्ट्रात आज 3,47,00,000 आहे. एवढा मोठा तरुणांचा समूह आहे आणि यांना त्यांची कळ चाचणी करून त्याप्रमाणे त्यांना ज्या पद्धतीच्या कौशल्याची गरज आहे त्याचा प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर लावणे किंवा त्यांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करणं हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि त्यासाठी पालकांची मानसिकता, मुलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. काय की आपली जी शिक्षण पद्धती आतापर्यंत आपण करत आलो, आपल्याला वाटतं मुलगा मॅट्रिक पास आहे का, BA पास आहे का, MA पास आहे का, तर ही मानसिकता आता बदलली पाहिजे. आपल्याला माहितीसाठी सांगतो की कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री हे उद्योग क्षेत्राची एक संस्था आहे. त्यांनी 2012चा एक अभ्यास केला महाराष्ट्राचा आणि सांगितलं की आज महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडत आहेत त्यापैकी 20% मुलांना नोकरी मिळत नाही. इतर ठिकाणी आपण पाहिलं तर आज ITI मधून जे मुलं पास होत आहेत ते एक दिवस सुद्धा घरी बसत नाही, त्यांना लगेच उद्योगधंदा आणि मध्ये त्यांना काम मिळतो. तर ही जी मानसिकता आहे मुलांची तो एक मोठा आव्हान आहे. आणि पालकांची आपण प्रयत्न कसे करता? यासाठी आता आपण प्रचार प्रसाराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने असं ठरवलेलं आहे की जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर अशा प्रकारचे कॅम्प घेऊन आणि मुलांना आज महाराष्ट्रात ज्या 11 निवडक क्षेत्र आहेत, ज्या क्षेत्रात येणाऱ्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये स्किलची मागणी येणार आहे त्याबद्दलची माहिती देऊन प्रशिक्षणापूर्वी करिअर मार्गदर्शक व समुपदेशन केंद्राद्वारे त्यांच्या कल चाचणी करून आणि एका तज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांना अशा प्रकारच्या त्यांचं मन कौशल्य विकासाकडे वळवण्यासाठी प्रयास करण्याचा हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रशिक्षण देण्यापूर्वी प्रत्येक मुलांचं कल चाचणी करून त्यांना समुपदेशन करावं आणि त्या मार्गाने त्यांना प्रशिक्षणाकडे घेऊन जावं, अशा प्रकारच्या आपण महाराष्ट्र राज्याने प्रयत्न करणार. याच्यासाठी काही पोर्टल सुरू केलं आहे का? आपल्याला आज आपल्याला माहित आहे की वर्तमानपत्र आणि याच्यापेक्षा आज ग्रामीण भागात सुद्धा मुलं ते माहिती तंत्रज्ञानाचा वापर करतात. म्हणून आम्ही महाकौशल्य.com नावाचा एक पोर्टल एप्रिल महिन्यापासून सुरू केलेला आहे. आणि या पोर्टलवर जी आपली तरुण पिढी आहे, जे तरुण मुलं आहेत ते त्याच्यावर रजिस्टर करू शकतात आणि तिथे रजिस्टर केल्यानंतर आयुष्यभर हा पोर्टल प्रशिक्षणासाठी, नोकरीसाठी, स्वयंरोजगारासाठी त्यांना उपलब्ध राहणार आहे. आणि या पोर्टलचा आम्ही संबंध जोडलेला आहे जे आपलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा जो महारोजगार पोर्टल आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या स्वयंरोजगाराचा जो पोर्टल आहे त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे कौशल्य विकासातून रोजगार व स्वयंरोजगाराकडे जाण्यासाठी आपण एक प्रकारच्या कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार अशा प्रकारच्या एक पोर्टलचा संगम तयार केला. आणि माझी अशी विनंती राहील तरुणांना की त्यांनी महाकौशल्य.com वर जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांच्या कल चाचणी आणि समुपदेशनाद्वारे
त्यांनी आपलं ऍप्टिट्यूड बघून घ्यावं की कोणत्या क्षेत्राकडे जाण्याची गरज आहे त्यांना. आणि ही एक प्रक्रिया सुरू झाली. हा एक मोठा चॅलेंज आहे काय की अजूनही खेडे भागात किंवा इथे लोकांना वाटतं की कौशल्य विकास हाताचं काम म्हणजे कमीपणा. तसं नाही आहे. आज आपल्याला मी उदाहरण देतो की आज आम्ही काही अशा प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षणातून गेलेल्या मुलांच्या आणि मुलींचा सत्कार केला. आणि त्यामध्ये असं दिसून आलं की एक शेतकरीची मुलगी ब्युटी आणि स्पाच्या ट्रेनिंग करून 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आज 35,000 रुपये प्रतिमाह मिळवते. एक मुलगा होता तो लँडलेस लेबरर ज्याला म्हणतो आपण, शेतमजुरी करणारा, त्यांनी ट्रेनिंग घेतली हेल्थ सेक्टरमध्ये आणि तो आज ऑपरेशन थिएटर अटेंडंट म्हणून काम करतो. त्याला 40,000 रुपये मिळून राहिले. तर त्याशिवाय आपल्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये इतर चित्रामध्ये किमान माझ्या जे निदर्शनास आलं की प्रशिक्षणात कौशल्याचं प्रशिक्षण 3 ते 6 महिन्याच्या घेतल्यानंतर 10 ते 15,000ची नोकरी कुठेही जात नाही. आणि जी मुलं स्वयंरोजगाराकडे आहेत की आपल्याला रोजगार घेणारे आणि रोजगार देणारे असे दोन्ही गट तयार करायचे आहेत. आणि ते माननीय पंतप्रधानाच्या भाषणातून पण आपल्याला दिसत असेल. ते म्हणाले की आपल्याला फक्त नोकरी शोधणारे नको, नोकरी देणारे सुद्धा तरुण निर्माण करायचे आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही जे आपल्या समोर चॅलेंज आहे तो एका ऐतिहासिक परिस्थितीमुळे आहे. आणि हळूहळू मानसिकता बदलेल आणि लोक कौशल्य प्रशिक्षणाकडे जातील. अगदी खरं. आणि आपण बघतो की शिक्षण म्हणजे अगदी डिग्री जरी घेतलेली असली, पदवी घेतलेली असली, तरी त्या मुलाला किंवा मुलीला किती येतं, किती शिक्षण झालंय ह्याच्यापेक्षा किती येतं हा महत्वाचा भाग राहतो. त्यामुळे कौशल्य विकासामुळे हे नक्कीच साध्य होईल. बिलकुल. आपल्याला मी तेच सांगू इच्छितो की आज पंतप्रधानांनी एक दादा धर्माधिकारी यांच्या पुस्तकातील एक उदाहरण दिलं की मुलगा BA पास नोकरीसाठी जातो तर ते विचारतात तू BA पास आहे पण तुला येतं काय. तो वारंवार हेच सांगतोय काय की त्याला वाटतंय की खूप आशेने मी BA झालो, त्याशिवाय मला काय येतं हे विचारण्याचा प्रसंग कसा निर्माण झाला. पण तर म्हणून हा जो आपला करिअर मार्गदर्शन व समुपदेशनाचा मार्ग आहे हे प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेज त्यातून जर आपले तरुण गेले तर त्यांना नक्की हे समजेल की आमची खरी परिस्थिती काय आहे, ज्ञानाच्या लेवल, कौशल्याच्या लेवल आणि मी कुठे जाऊ शकतो, संधी कुठे आहे. एक नवीन चित्र देशाचं आपल्यासमोर उभं राहील या सगळ्या उपक्रमामुळे. आज याबद्दल माहिती देण्यासाठी आपण इथे आलात, मनपूर्वक धन्यवाद. ठीक झालं. महाराष्ट्रात कौशल्य विकासाला मोठा वाव असून आजपासून राज्यात नवयुग सुरू होत असल्याचं प्रतिपादन कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री रणजित पाटील यांनी आज मुंबईत केलं. राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास मोहीम राबवण्यात येत असून त्यातून असंघटित आणि अविकसित क्षेत्रातल्या तरुणांना विविध कामांचं प्रशिक्षण देण्यात येईल. या मोहिमेत राज्यातल्या विविध भागातल्या उद्योगांनाही सहभागी करून घेण्यात येईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त देशभरात 100 शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं मुंबईतल्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं कौशल्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण देण्याची योजना कोहिनूरनं आखली आहे. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, कोहिनूर समूहाचे संस्थापक डॉ. मनोहर जोशी आणि इतर मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं. उस्मानाबाद इथंही शहरातील सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना या विकास योजनेची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं. हिंगोलीतही जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक साधन सामुग्री आणि कौशल्य विकासासह मनुष्यबळाचा वापर करून उद्योजकता विकास साधावा आणि त्यातून आपलं कुटुंब, गाव, राज्य आणि राष्ट्राचा विकास करावा असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केलं. या कार्यशाळेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या शुभारंभाचं थेट प्रक्षेपण दाखवून औद्योगिक विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत
उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. युवा कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुण्यातल्या उद्योग महासंघाच्या कार्यालयात आज कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महासंघातर्फे ही मोहीम जिल्हा आणि राज्य पातळीवर राबवण्यात येणार असून आदिवासी आणि इतर भागातल्या युवकांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असं महासंघाचे श्रीरंग ढवळे यांनी सांगितलं. नागपुरातही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उद्योग संघाच्या प्रतिनिधींबरोबर सुसंवादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून युवकांना रोजगार प्रदान करणाऱ्या उद्योजकांचा आयुक्त अनुप कुमार आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला मुख्य दोषी याकूब मेमनला 30 जुलैला फाशी देण्यासाठी मुंबई टाडा कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. याकूबची दया याचिका राष्ट्रपतींनी याआधीच फेटाळली आहे, तर 10 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिकाही फेटाळली होती. त्यानंतर टाडा न्यायालयानं फाशी देण्यासाठीचं वॉरंट जारी केलं आणि राज्य सरकारनं या फाशीसाठीची प्रक्रिया सुरू केली. याकूबनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी येत्या 21 जुलैला होणार आहे. जर न्यायालयानं ही याचिका फेटाळली तर 30 जुलैला याकूबला फाशी देण्यात येईल. 2007मध्ये टाडा न्यायालयानं याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात 260 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 700 जण जखमी झाले होते. मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या दोषींना क्षमा देण्याचा किंवा मुक्त करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही, असा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं आज या मुद्द्यावर राज्य सरकारांच्या अधिकारांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यास नकार दिला. तामिळनाडू सरकारनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 7 मारेकऱ्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं आज हा निर्वाळा दिला. या प्रकरणी पुढची सुनावणी 21 जुलैला होणार आहे. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची पद्धत, खतांच्या दर्जाची चाचणी आणि जमिनीच्या कसासंबंधी सरकारकडून प्रसारित होणाऱ्या पत्रकांच्या पारदर्शकतेत सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज 3 कृषी पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केला. सध्या ही 3ही पोर्टल इंग्रजी भाषेत असून देशभरातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी ती प्रादेशिक भाषांमध्येही लवकरच उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी पोर्टलच्या उद्घाटनानंतर दिली. या 3ही पोर्टलवर सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, खताच्या दर्जाची तपासणी तसंच मृद चाचणीची माहिती आणि अहवाल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारेही कळवण्यात येतील. या निष्कर्षानुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या पद्धतीत कोणते बदल करावेत यासंबंधी मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करण्यात येईल, असंही राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नीती आयोगाच्या नियामक परिषदेची दुसरी बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीला 16 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. बैठकीतल्या घडामोडींबद्दल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. वर्ष 2013च्या भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आग्रह धरल्यावरून या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतल्याचं जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊनच केंद्र सरकार पुढे वाटचाल करेल, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं जेटली यांनी सांगितलं. विकास प्रकल्प सुरू न झाल्यास संपादित करण्यात आलेली जमीन 5 वर्षांनंतर परत करण्याच्या नियमात दुरुस्ती करण्यात यावी, तसंच संरक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांना सामाजिक परिणाम निर्धारण आणि संमती नियमातून वगळण्यात यावं, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केल्या. प्रत्येक विकास प्रकल्पाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे जमीन परत करण्याचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त असावा, असंही ते यावेळी म्हणाले. शाळेतल्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं टॅबचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होईल याचा सविस्तर अभ्यास करून अधिवेशनामध्ये याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानभवनात दिली. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची विधानभवनात भेट घेतली. शालेय अभ्यासक्रम समाविष्ट करता येईल या दृष्टीनं तयार करण्यात आलेल्या टॅबचा संच ठाकरे यांनी यावेळी विनोद तावडेंना भेट दिला. शालेय विद्यार्थ्यांना हा टॅब कशा प्रकारे उपयुक्त ठरेल याची माहिती यावेळी देण्यात आली. हा टॅब आपल्याला महाराष्ट्रामध्ये येत्या काळात कसा आणता येईल
हा खर्चिक होऊ शकतो का, तर आपण पुस्तकाच्या छपाईवर खर्च करतोच. तर या सगळ्याचा अभ्यास करून येत्या काळामध्ये याबाबतचा येत्या काळात कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार या अधिवेशनात आम्ही नक्की करू. सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या शिवराज्य आरोग्य मोहिमेचा शुभारंभ शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेद्वारे रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची चाचणी लोकांच्या घरी जाऊन करण्यात येणार असून या चाचण्यांचा वैद्यकीय अहवालही त्यांना घरपोच करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल त्यांना या योजनेतून मोफत औषधं पुरवण्यात येतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांच्या हस्ते आज चाचणी उपकरणांचं वाटप विभागातल्या शाखा प्रमुखांना करण्यात आलं. अमरावती विभागात गेल्या वर्षी पावसाअभावी झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं 47,94,00,000 रुपये, तर यावर्षी गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अमरावती विभागाला 51,94,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचं तत्काळ वाटप करण्याचे आदेश अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला प्रशासनानं दिले आहेत. अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 83 कोटी रुपयांचा निधी शासनानं दिला असून येत्या 3 दिवसात या निधीचं वाटप शेतकऱ्यांना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातल्या सर्व बँकांना दिले आहेत. नुकसान भरपाईची रक्कम बँकेतून घ्यावी असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं चॅम्पियन्स लीग T20 क्रिकेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लगेच लागू झाला आहे. या स्पर्धांना पुरेशी लोकप्रियता मिळाली नसल्यानं स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत एकमुखानं घेतला गेल्याचं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना सांगितलं. या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी होते. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नियोजित असलेली ही स्पर्धा आता होणार नाही. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला कबड्डीचा खेळ आता 35 देशांमध्ये खेळला जातो. ही संख्या झपाट्यानं वाढत जाऊन कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं तर तो महाराष्ट्राचा गौरव ठरेल असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू B.A. चोपडे यांनी बदनापूर इथं काढले. राज्य कबड्डी संघटना, जालना जिल्हा कबड्डी संघटना आणि अन्य क्रीडा संस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या 15व्या कबड्डी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कबड्डीचे अध्वर्यू, कुशल संघटक आणि प्रशिक्षक बुवा साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिन राज्यात कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या किशोर आणि कुमार गटातल्या खेळाडूंचा, पुरुष आणि महिला खेळाडूंचा तसंच कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांचा चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश मुंबई कमाल 33, पुणे 31 आणि 22, औरंगाबाद 34 आणि 24, नाशिक 32 आणि 22, कोल्हापूर 31 आणि 23, रत्नागिरी 31 आणि 26, सोलापूर 37 आणि 25, अमरावती 36 आणि 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधिमंडळात आजही विरोधक आक्रमक. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत. विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणं हा कौशल्य विकास अभियानाचा मुख्य उद्देश. पंतप्रधान. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यासाठीचं वॉरंट टाडा न्यायालयाकडून जारी. मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या दोषींना सोडण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. सर्वोच्च न्यायालय. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, खतांचा दर्जा आणि माती तपासणीच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राकडून कृषीविषयक 3 पोर्टल सुरू.
आणि चॅम्पियन्स लीग T20 क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा BCCIचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.